हिंदुस्तान पोस्टच्या सन्मान नारी शक्तीचा ह्या नवरात्री विशेष कार्यक्रमात मी मृणाल वाघ तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नवरात्री निमित्ताने आपण समाजात काम करणाऱ्या नारी शक्तींच्या कार्याचे परिचय घेणार आहोत आणि त्याचसाठी आपण आज आलो आहोत दादर येथील छबिलदास शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आहिरे यांच्याशी संवाद साधायला। चला तर मग ॲक्च्युली बघायला गेलं तर असं काही ठरवलं नव्हतं की शिक्षिका व्हायचं वगैरे। म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो किंवा आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेला काही ठराविकच फील्ड होते, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आणि तर त्याप्रमाणे मीही सायन्स घेतलं। डॉक्टर व्हायची इच्छा होती पण ती काही पर्सेंटेज नाही मिळाले, त्याच्यावर तेवढे पर्सेंटेज नाही मिळाले जे हवे होते। मग असं करत करत मग मी घरी ट्युशन्स घ्यायला लागले आणि मग मी ग्रीन लॉन्स स्कूल जॉईन केली। तिथे मी कम्प्युटर टीचर म्हणून जॉईन झाली आणि तिथून मग आवड निर्माण होत गेली आणि मग असं वाटलं की नाही, हे प्रोफेशन खूप छान आहे, इथे म्हणजे आपल्याला मुलांसाठी खूप काहीतरी करता येण्यासारखं आहे। आणि जशी जशी वर्ष वाढत गेली तसं तसं एक्सपिरियन्स येत गेले आणि मग असं मी कुठच्याही गोष्टीला कधी नाही म्हटलं नाही। त्याच्यामुळे हे क्षेत्र असं होतं की ज्याच्यामध्ये मला माझ्या आयडियाजना स्कोप मिळत गेला, मला माझे जे काही विचार होते ते इम्प्लिमेंट करता आले आणि म्हणून मग हे प्रोफेशन आणि आता मला ते फार आवडतं। नाव दिस इज माय पॅशन। आम्ही इथे छबिलदासला लर्निंग बाय डुईंग म्हणजे जे काही शिक्षण आहे ते मुलं स्वतःहून करतात। म्हणजे ते प्रयोग ते करून बघतात आणि त्याच्यातून मग त्यांना ज्या काही गोष्टी शिकता येतील तेवढ्या त्या ग्रास्प करतात। ह्याच्यामुळे काय होतं की एकतर व्हिज्युअल एक्सपिरियन्स मिळतो, त्यांना ऐकून टीचर्सचं ऐकूनही कळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला ह्या गोष्टी करता येतात। त्याच्यामुळे त्याच्यातून जास्त समज निर्माण होते। म्हणजे ही एक युनिक गोष्ट आहे जी छबिलदासमध्ये आहे, ही मला नाही वाटत फारसं कुठे बघायला मिळेल। आणि आमचं बहुतेक सगळ्याच जे पण टॉपिक्स आम्ही लहान मुलांना शिकवतो ते सगळेच टॉपिक बहुतेक करून ॲक्टिव्हिटी बेस्ड असतात। आमच्याकडे आषाढी एकादशीला छान अशी मिरवणूक निघते, पालखी निघते। आम्ही म्हणजे सगळे अगदी छोट्या नर्सरीपासून अगदी 5वी 6वीपर्यंत आम्ही सगळी मुलं त्या पालखीमध्ये सहभाग घेतात आणि ते सगळे असे छान संत बनून आलेले असतात, वारकरी बनून आलेले असतात आणि आम्ही पूर्ण शाळेला अशी राऊंड मारून येतो। दुसरं म्हणजे आता कालच घट बसले, काल संध्याकाळी आमच्याकडे गरबा होता जो पेरेंट्ससाठी होता, मुलांसाठी होता आणि संध्याकाळी 2 तासासाठी अगदी छान त्यांना मनसोक्त गरबा खेळता आला। तर ही कधी कधी काय होतं की सगळ्याच पेरेंट्सना या अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत। मग शाळा जर ती अपॉर्च्युनिटी देत असेल तर ते का नाही घ्यायचं। असं आम्ही प्रत्येक सण साजरा करतो। म्हणजे क्रिसमससाठी सांताक्लॉज येतो, इनफॅक्ट आम्ही ईदला सुद्धा मुलांसाठी शीरकुर्मा वगैरे बनवतो। तर त्यामुळे प्रत्येक सण इथे आम्ही ह्यानी साजरा करतो, अगदी पूर्ण उल्हासाने साजरा करतो। आमच्याकडे दही अंडीसुद्धा अगदी छान लहान लहान मुलं आमची सगळी ती कृष्ण आणि राधा आणि असे बनवून असतात। सगळ्या सणांचं महत्त्व आम्ही त्यांना ॲक्टिव्हिटीमधनं किंवा ती ॲक्च्युली सण साजरा करून दाखवतो। आत्तासुद्धा आमच्याकडे घट बसवलेले आहेत, आमच्या हॉलमध्ये घट बसवलेले आहेत आणि म्हणजे जे धान पेरलं जातं ते धान पेरून ते जेव्हा आता उगवेल तर ते त्याचं काय महत्त्व आहे हे सुद्धा आम्ही डे टू डे त्या मुलांना दाखवतो। म्हणजे 9 दिवस 9 दुर्गांचं प्रत्येक दिवशीच्या दुर्गेचं काय महत्त्व आहे, देवीचं काय महत्त्व आहे हे त्यांना आम्ही प्रत्यक्षपणे दाखवतो। म्हणजे असं नुसतं वर्बली सांगून नाही, ती देवी तशी सजवून
एखादी मुलगी तशी देवी सजवून तिला मग त्या दिवशी स्टेजवर उभं करून तिचं सगळं महत्त्व. असा प्रत्येक सण आम्ही साजरा करतो. नुसतं सणच साजरे करतो असं नाही. आम्ही आमच्याकडे पेरेंट्स डे करतो, ग्रँड पेरेंट्स डे करतो. आता लवकरच आमच्याकडे ग्रँड पेरेंट्स डे आहे. मग त्यावेळेला आजी आजोबांना, नाना नानी, दादा दादी जे कोणी दादा त्यांच्याबरोबर असतील ते त्यांना आम्ही बोलवतो. त्यांच्यासाठी थोडेसे गेम्स खेळतो, गाणी वगैरे असतात. त्यांना थोडंसं एक वेगळं वातावरण त्यांच्यासाठी आम्ही ते निर्माण करतो. तर असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही छबिलदासमधनं नेहमीच करत असतो. ह्या शाळेत छबिलदासमध्ये येऊन मला 4 वर्षच झालेली आहेत, पण 22 वर्ष मी ग्रीन लॉन्सला होती. तर ती मुलं आता सगळी मोठी झालेली आहेत. आणि सांगायचं विशेष म्हणजे माझी काही मुलं अशी आहेत ज्यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे स्कॉलरशिप्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, ऐकल्या का असं वाटतं की चला आपलं आयुष्य सार्थकी लागलं. किंवा एखाद्या वेळेस असं पण होतं की मी मॉलमध्ये गेलेली असते, मी मॉलमध्ये फिरत असते आणि सडनली कुठून तरी ऐकायला येतं, मिस करून जोरात कोणीतरी आपल्याला बोलवतं आणि मग ते धावत धावत माझ्या एका स्टुडंटनी धावत धावत येऊन माझ्या पाया पडला. अगदी मॉल होता तरीसुद्धा तो तिथे येऊन पाया पडला. म्हणजे हे काहीतरी चांगलं काहीतरी मी केलं असेल त्या मुलांसाठी, त्या मुलांच्या आयुष्यात मी काहीतरी वेगळं घडवलं असेल म्हणूनच त्या मुलांनी आज मला लक्षात ठेवलं आहे. आणि मला असं वाटतं आहे की ह्या सगळ्या गोष्टींनी मला असं वाटतं की मी आज एक सक्सेसफुल टीचर आहे, एक सक्सेसफुल प्रिन्सिपल आहे. इवन माझी ही पण आता जरी 4 वर्ष झाली तरी मला अगदी कुठेही रस्त्यात जरी ही स्टुडंट्स भेटले अचानक कुठेही, तर त्यांना असं आश्चर्य वाटतं की अरे मॅम कशा काय इथे असं. तर त्याच्यामुळे मी आय फील दॅट आय हॅव अचीव्ड. म्हणजे मला माझं आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटतं आहे की हो आपण काहीतरी ह्या आयुष्यात केलं आहे काहीतरी मुलांसाठी. तर ते माझं सॅटिस्फॅक्शन आहे. आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात एका नव्या नारी शक्तीसह. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बोला आई जगदंबेचा उदो उदो.